ते इथून इथून तो टॉप ओढायचा. सुडोल छान नसल्या दिसत तरी ते लोक घालत राहतात. ज्या क्षणी तुम्ही अनकम्फर्टेबल आहे तिथे स्टाईल तुमची कमी झालेली आहे. आता बघ ना, किती शतकं झाली साडी आहे. दॅट इज स्टाईल है ना, ती कुठेच जात नाहीये. फेस्टिवल येणार, नवरात्र येणार आहे, दिवाळी येणार आहे. येस. त्याच्यासाठी काही टिप्स देशील का तू मुलींना, की ज्या मुलींना समजा गरबा खेळायला जायचं असतं ओके किंवा काय, तर त्यांना काही टिप्स देशील? मी जर खूप टॉल नसेल, मी जर खूप उंची नसेल माझी, तर मी अक्षरशः ऐन कमरेवर साडी नेसली तर मी अजून शॉर्ट दिसते. मग मला माझा टॉर्सो तरी एलॉंगेट करायला पाहिजे आहे. छान फिट होणारी जर ती पॅन्ट मिळाली ना, तर ती एक नाही, ती लगेच 2 घेऊन टाका. बॉयफ्रेंड मिळेल नाही मिळेल, हा मिळेल तो मिळेल, ती पॅन्ट नाही परत मिळणार. तर व्यवस्थित फिट होणारी पॅन्ट म्हणजे काहीच करायचं नसेल ना तर जस्ट डू युअर आयब्राऊज, आणि मस्कारा पण लावायचा नसेल तर फक्त क्लॅम्प करून ते जे काय 3 सेकंदात डोळे उघडतात आणि मग जे काय तुम्ही एकदम ताजेतवाने दिसू लागतात. मी जेव्हा सक्सेसफुल असेन, जेव्हा मी छान असेन, तेव्हा मी काय घातलेलं असणार ते मी आज घालून बघू दे की मला कसं वाटतंय. यू विल सी दॅट युअर ॲक्टिव्हिटीज ऑटोमॅटिकली स्टार्ट चेंजिंग. पण आपण डेनिम जेव्हा अशी पकडतो, तिचं बटन लावलेलं उघडायचं नाही बरं का. ती जर का मी अशी घेऊन जर का ती मी अशी गळ्याभोवती केली तर ती जर मला इथे व्यवस्थित फिट होत असेल, टोकाला टोक येत असेल, ती बरोबर कमरेला बसते. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो पॉडकास्ट आहे तो खरंच खूप जास्त स्पेशल पॉडकास्ट आहे. कारण 2 गोष्टी आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की आपली जी ऑडियन्स आहे ती आता मेजॉरिटी ऑफ महिला आहेत. तर खास तुमच्यासाठी आजचा पॉडकास्ट हा खूप जास्त स्पेशल असणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले एक स्पेशल गेस्ट आहेत की ज्यांनी आपल्या चॅनलवरती एक पॉडकास्ट केला होता, आणि त्याला आज सध्याच्या कंडिशनला जर ओव्हरऑल चॅनलच्या हिशोबाने बघायला गेलं तर तो 2 नंबरचा व्हिडिओ की ज्याला 5 लाखपेक्षा जास्त लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि अनेक लोकांना तो व्हिडिओ आवडलेला आहे. त्या व्हिडिओचा जो टॉपिक होता तो असा होता की पर्सनॅलिटी अशी बनवा की लोक प्रेमात पडतील. आणि आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो त्याच व्हिडिओला धरून आपण थोडंसं कंटिन्यू करणार आहोत. आणि तुम्ही ज्या काही महिला आहेत, खास तुमच्यासाठी आजचा हा एपिसोड असणार आहे. तर आपले जे स्पेशल गेस्ट आहेत मंजिरीजी, त्यांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूयात. पण त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला सांगितलंय की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची जी लेवल आहे ती वाढवत जाणार आहोत. तर मंजिरी, तुझं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये परत एकदा स्वागत. थँक्यू. परत एकदा इन्व्हाइट केल्याबद्दल आणखीन खूप मोठा धन्यवाद. मला खूप आनंद होत आहे या प्लॅटफॉर्मवर परत यायला. येस, ज्यावेळेस तू आली होती त्यावेळेस आपले सबस्क्रायबर कमी होते, आता 2 लाख सबस्क्रायबर झालेले आहेत. तुमची साथ मिळू दे याच्यामध्ये. तर आपण स्टार्ट करूयात. मागचा जो आपण पॉडकास्ट केला होता तो आपण पर्सनॅलिटी बद्दल केला होता की पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करायला पाहिजे आणि त्याने काय काय चेंजेस होतात लाईफमध्ये, काय काय चेंजेस होतात. तर आजचा जो पॉडकास्ट आहे आपण तो थोडासा स्टायलिंग वरती करूया. ओके, पण मला त्याआधी सांग की तुझं आणि स्टायलिंगचं नातं कसं होईल. सो मागच्या पॉडकास्टमध्ये आपण बघितलंच आहे की मी प्रायमरीली कम्युनिकेशन स्किल्स शिकवते आणि त्याच्यातून मग खूप सारा फरक पडतो आपल्या पर्सनॅलिटीमध्ये एका मुख्य घटकेने, ज्याला आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणतो, की जे आपण बोलत नाही तरी आपण काहीतरी सतत जगाला सांगत असतो. तर त्याच्यातला एक खूप मोठा भाग आहे की जे आपण दिसतो, व्हिज्युअल्स जे आपले आहेत, करेक्ट आहे. तर मी कशी दिसते ह्याच्यावर जर आपण फोकस केलं तर आपल्याला जे आपण म्हणणं आहे आपलं त्याला आपल्याला अधोरेखित करता येईल. आणि म्हणूनच माझा ओढ त्या दिशेने जायला लागला की कपडे आपल्याविषयी खूप काय काय सांगत असतात. जे आपण रंग, पोत जे आपण चूज करतो त्याने कुठे कुठे हलके हलके आपले पर्सनॅलिटीचे ट्रेट्स कळून येतात. सो हे सगळं लक्षात घेता एक छानसा छोटासा पण इम्पॉर्टंट असा कोर्स केला आहे फ्रॉम लंडन स्कूल ऑफ स्टायलिंग अँड कोचिंग. तिथे लाईफ स्किल्स बरोबर हे सगळं शिकवलं जातं. सो म्हणून स्टायलिंगचं खूप महत्त्व आहे आपल्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीसाठी. सो दॅट इज द कनेक्शन. आता स्टाईल हा जो वर्ड आहे तो खूप नंतर येतो, पण नॉर्मल आपली जी ऑडियन्स असते त्यांच्यासाठी असतं की फॅशन.
म्हणजे तो खूप जास्त पॉप्युलर वर्ड आहे, तर ते एक्झॅक्टली काय असतं, त्याची डेफिनेशन काय तुझ्या? फॅशन जी आहे ना ती उतार चढ त्याचा होत राहतो. जे आता तू बघशील सगळे जेनझीच्या मुली त्यांचा एक तो युनिफॉर्म आहे ठरलेला, ते क्रॉप टॉप आणि त्या बॅगी जीन्स आणि असं सगळं. बट यू विल सी क्रॉप टॉप हा आधी आपल्या लेट 80s 90sमध्ये होऊन गेलेला आहे. सो फॅशन ही जी आहे ते सायकल त्याचं चालू असतं, कम्स इन अँड गोज आउट. म्हणूनच आपण त्याला म्हणतो की सध्या हे ट्रेंडी आहे, सध्या हे फॅशनेबल आहे. करेक्ट आहे. स्टाईल जी आहे ती थोडी विचारपूर्वक केलेली असते आणि स्टाईल ही खूप वैयक्तिक इंडिव्हिज्युअल हे असते. तर आपल्याला स्टाईल समजली की आपण ते धरून मग फॅशन काही घडू दे, आपण कायम चांगलंच दिसत राहतो त्या ह्यानी, कारण ते आपल्यासाठीचं असतं, ते जगात जे चालू आहे त्याच्यासाठीचं नसतं. सो फॅशन आणि स्टाईलचा फरक हा आहे की स्टाईल इज इटर्नल, फॅशन येत जात राहते. दॅट इज द थिंग. पण मग हे सगळं करत असताना कम्फर्ट महत्वाचा असतो की आपलं दिसणं जास्त महत्वाचं? एक्सलंट क्वेश्चन आहे. तू प्रश्नातच उत्तर आहे. जिथे कम्फर्ट नाही ते मोर ऑफन देन नॉट फॅशनेबल राहतं, असं आहे. पण स्टाईल हीच आहे की मला कळतं की मला कम्फर्टेबल काय आहे. ओके. आता समजा जसं मी म्हटलं आता सध्या ट्रेंड कशाचा आहे तर क्रॉप टॉपचा आहे. मला ते आवडतं आहे का, मला ते सूट होतं आहे का, आणि त्यांनी माझं जे मी कार्य करणार आहे, जे काय असेल अभ्यास, खेळकूद, स्वयंपाक, जे काही कार्य आपण करणार आहोत त्यांनी त्याला पुष्टी मिळती आहे का त्या कपड्यांनी, ही स्टायलिंग बघतं. फॅशन डज नॉट रिअली टेक दॅट इन टू कन्सिडरेशन. म्हणून ती फॅशनचं जे काय असं ना मग ते अनकम्फर्टेबल राहतं, असं आहे. मग ते इथून तो टॉप ओढायचा किंवा त्या जरी त्या बॅगी असल्या, जीन्स झेपत नसल्या किंवा आकाराला त्या आपल्या सुडोल छान नसल्या दिसत तरी ते लोक घालत राहतात. ज्या क्षणी तुम्ही अनकम्फर्टेबल आहे तिथे स्टाईल तुमची कमी झालेली आहे, हेच इक्वेशन आहे त्याचं. आणि हे खूप महत्वाची ओळख सांगितलं की म्हणजे आपल्याला जर कम्फर्टेबल नसेल तर काय उपयोगाचं नाही. कारण बऱ्याच वेळेस काय होतं की आपण बाकीच्यांना पाहून तसं ट्राय करायला जातो, पण ते चांगलं व्हायच्या ऐवजी वाईट होऊन जातं. करेक्ट आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, आपल्याला कम्फर्टेबल आहे की नाही हे कळायला बाह्य एन्व्हायरमेंट कंड्युसिव्ह असतंच असं नाही. ओके. जसं मी म्हटलं आता एक प्रकारचे कपडे जे पॉप्युलर आहेत मग ते मासमध्ये बनवले जातात, ते मासमध्ये विकतात. ठीक आहे, मला दुसरं काहीतरी घ्यायचं असेल तरी शक्यच होत नाही ते घेणं त्याच्या. आणि मग मला वाटतं मी जरी वेगळं काहीतरी घातलं तरी 100 वेगळे म्हणजे 100 लोकांनी काहीतरी घातलेलं असतं आणि मी एकटीच वेगळी, मग मला त्याचा कॉम्प्लेक्स येऊ शकतो. सो हवं असेल तरी मी स्वतःचं वैयक्तिक व्यक्तिमत्व नाही बनवू शकत, असं सध्याचं फॅशन एन्व्हायरमेंट झालं आहे, ज्याच्यातून तोडायचं असेल तर स्टायलिंग शिकणं गरजेचं आहे. ओके. पण मग हा पण प्रश्न येतो की समजा फॅशन म्हटलं की आपल्याकडे वेगवेगळे आउटफिट्स तर येतात, पण मग बेसिक जो महत्वाची आहे ती असते साडी. येस, साडीला विसरता येत नाही. अरे सुंदर साडी. येस, म्हणजे तो इंडियन कल्चरचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे मला असं वाटतं विमेन्स फॅशनचा. ऐक ना, आता बघ ना किती शतकं झाली साडी आहे, दॅट इज स्टाईल है ना, ती कुठेच जात नाही आहे. थोडाफार फरक झाला आहे, ती 9वारीची 6वारी झाली. 9वारीचं सुद्धा महत्त्व होतं, ते बायका ज्या प्रकारचं काम करायच्या, कधी घोडसावारी पण करायच्या, काय एलिगन्स होता तो सगळा, राईट. सो साडी जी आहे दॅट इज इटर्नल स्टाईल. आणि पण मग आता ते मागे पडत चाललं आहे. मागे का पडतंय ह्याचा पण विचार करायला पाहिजे, बिकॉज एव्हरीथिंग इज फास्ट फॅशन. करेक्ट आहे. मग आता साडी एकतर मी थोडंसं तुला सायंटिफिक हे सांगणार आहे हां, की आपण साडी का नेसायला पाहिजे. साडी नेसणं इन इटसेल्फ इज अ ब्युटिफुल कॉग्नेटिव्ह एक्सरसाइज. हां, आपला हँड आय कोऑर्डिनेशन, त्याच्यामध्ये ते निर्या करताना लागणारा फोकस, सगळं त्याच्यामध्ये आहे. मिनी एक्सरसाइज होतं. मग मी पदर असा घेते, सगळं माझं स्ट्रेचिंग झालं बघ त्याच्यात, घडी करताना पण झालं. रंग, त्याचे पॅरलल रंग, त्याचे ह्यूज, ॲनालॉगस म्हण, कॉन्ट्रास्टिंग रंग म्हण, काठातला रंग चूज करायचा आहे की कॉन्ट्रास्ट आज मी घालायचा आहे की काय, हा सगळा विचार करून माझं साडीचं एक सत्र बनतं. त्या साडीचं ब्लाऊज, त्या साडीचा पेटीकोट, पेटीकोटला असणारी ती नाडीला बांधायची गाठ. आता मी तुला सांगते, आपण साडी तर सुटलीच आहे, मग आपण सलवार कमीजवर आलो. आज त्या सलवार कमीजला सुद्धा इलास्टिक आहे. ठीक आहे. मग आपण विचार करतो अरे पूर्वीचे लोक किती हुशार होते. आणि काय छोट्या छोट्या एव्हरीडे गोष्टींमधून खूप काय काय घडत असतं.
सवयींचा जो साचा बनत जातो, कंपाऊंडिंग इफेक्ट ज्याला आपण म्हणतो सवयीचा, त्यानेच तर पर्सनॅलिटी घडते. करेक्ट आहे. आणि मग स्टायलिंगनी पण पर्सनॅलिटी घडते. ती बरं कशी? तर ती ही अशी. मग मला जी आधी सवय होती की मी रात्रीच सगळी तयारी करून ठेवायचे, आता काही गरजच नाही. एकच रंगाचं काहीतरी ते कॉमन रंगाचं असतं, मग त्याच्यावर वेगवेगळे कुर्ते घातले जातात किंवा तत्सम. सो साडी का मागे पडली आहे? तर त्याला वेळ लागतो आहे थोडा जास्त. म्हणून तो वेळ कसा वाचवता येईल ह्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला रोज नेसता येईल ती साडी. ठीक आहे. सो मागपर्यंत जाऊन पिन लावावी लागते. बघ ना तू, किती स्ट्रेचिंग एक्सरसाइज सगळं होतं आहे माझं. नाही मला ती लावता आली, नवऱ्याला, बॉयफ्रेंडला, घरच्या कोणाला तरी हाक मारावी लागती आहे. सो कम्युनिटी बिल्डिंग होत आहे, नकळतचा छोटासा रोमॅन्स घडतो आहे रोजच्या दृष्टीने. हां. सो असं सगळं मी म्हटलं तसं स्टायलिंग ही एक जीवनशैली आहे. ठीक आहे. आणि म्हणून ती सातत्याने चालत राहते. सो साडी नेसणं मागे का पडतं आहे ह्याचा हा एक विचार आहे. दुसरी गोष्ट, आता नवीन मुली ज्या साडी त्यांना नेसायच्या आहे, कॅरी पण करता येत नाही. पण ठीक आहे, आजकाल स्टिच साडीज वगैरे खूप मिळत आहेत आणि ते सुद्धा मुली खूप हौसेनी नेसत आहेत. त्याचं मला खूप कौतुक वाटतं. कॉलेजमध्ये मी जाते आणि काय त्यांचा साडी डे असतो, हे ते मॅम हे करून सगळं त्या करतात, विच इज व्हेरी स्वीट. सो करायलाच पाहिजे. ज्या टप्प्यावर जेवढं आपल्या क्षमतेने करता येतं तेवढं आपण केलंच पाहिजे. आणि मग ह्या सगळ्या उत्साही मुलींना, ज्यांना सणासुदीला साडी नेसायची आहे, ज्यांना कॉलेजमध्ये साडी नेसायची, ऑफिसमध्ये साडी नेसून जातात, दिवस कसा काढावा साडीत, ओके, त्याचे छोटे छोटे हे असेल. एक तर फोकस ऑन द फाउंडेशन पीसेस म्हणजे कुठले आपले, तर आपला जो पेटिकोट असतो तो आणि आपलं जे ब्लाऊज असतं ते. ठीक आहे. चांगल्या ह्याचा काय म्हणायचं, व्यवस्थित घट्ट म्हणजे कसं, पेटिकोटनी ग्रिप यायला पाहिजे. ठीक आहे. चालताना पडेल का काय, हां, तुमचा श्वास मोकळा राहून त्याला चांगली ग्रिप पाहिजे, असं पाहिजे आहे ते. सो जेणेकरून तुमच्या नीऱ्या जागेवर राहतील, हे एक तुम्हाला पाहिजे आहे. दुसरी गोष्ट, चांगल्या प्रकारच्या सेफ्टी पिना आपल्याकडे पाहिजे आहेत. तिसरी गोष्ट, ब्लाऊज जे आहे, आता ब्लाऊज निवडावं कसं, कुठलं काय. छोट्या काय म्हणायचं, कॉलेजमधल्या मुलींसाठीचा सल्ला, दे आर पटीट इन फ्रेम, ओके. सो त्यांना हायनेक ब्लाउजेस, लाँग स्लीव्स ब्लाउजेस, पफी, जेणेकरून थोडंसं त्यांना आकार छान अजून येईल असं पाहिजे. जर तुम्ही थोडे हेल्दियर साईडला असाल, तुम्ही हायनेक घातला की तुम्ही कट ऑफ होता इथून. मग मला एलॉंगेटेड पाहिजे आहे काहीतरी, त्यांनी माझी लांब दिसते आहे, हे इकडचं ऑटोमॅटिकली कमी दिसतं आहे. दंड आपले समजा जर थोडे जास्तीचे असतील, तर आता काठाचा ब्लाऊज जेव्हा तुम्ही शिवाल, फॉर एक्झाम्पल, जितकं तुम्ही ब्रॉड कराल तेवढं तुम्ही दाखवता की माझं हे वाढत जातं आहे. तर मग आपल्याला ते एकसंध हवं आहे, बारीक रेघ हवी आहे. आपल्या बाहीचा जो सगळ्यात ब्रॉड सेक्शन आहे तिथे आपल्याला त्यात थांबवायचं नाही आहे, ते आपल्याला अजून खाली तरी पाहिजे. मग मी स्लीवलेस तरी करेन, असं एक काहीतरी वेगळं त्याच्यात हे करायला पाहिजे. स्टायलिंगमध्ये जर काही लक्षात घ्यायला हवं आहे आपल्याला, तर बेसिक कॉन्सेप्ट ही आहे की आपल्याला ऑप्टिकल इल्युजनचा वापर करून बॅलन्स इन प्रपोर्शन कसं करता येईल हे करायचं आहे. ऑप्टिकल इल्युजन थोडंसं समजून सांग ना की कसं असतं. मी जर खूप टॉल नसेल, मी जर खूप उंची नसेल माझी, तर मी अक्षरशः ऐन कमरेवर साडी नेसली तर मी अजून शॉर्ट दिसते. मग मला माझा टॉर्सो तरी एलॉंगेट करायला पाहिजे आहे, किंवा जर मी कुर्ता घालत असेल तर मला लांब कुर्ता घालायला पाहिजे. वर्टिकल लाईन जेवढी माझी लांब होते तेवढं ऑप्टिकल इल्युजन की तू उंच आहेस हे दिसतं. बॅलन्स ऑफ प्रपोर्शन्स म्हटलं तसं, आता कोणाचाही आपला खांदा ते हिप बोन जे आहे तो एक भाग असतो आणि तिथपासून खालपर्यंत आयदर तुमचा टॉर्सो लांब असतो किंवा तुमचा खालचा जो भाग असतो, लोअर बॉडी आपली हे असते, कोणाचंच इक्वल नसतं. करेक्ट आहे. सो आपल्याला पण ते इक्वल दाखवायचं आहे. जर तुम्ही टॉल नसाल पण तुमचे लेग्स लॉंग असतील, वर्टिकल स्ट्राइप्स करू शकता तुम्ही पॅन्ट्समध्ये किंवा सलवारमध्ये किंवा इवन कुर्त्यामध्ये, साडीमध्ये सुद्धा तुम्ही जितके आडवे पट्टे त्याच्यात घालाल तितकं कॉम्प्रेस्ड होतं आहे ते. अजून
त्याचप्रमाणे हेल्दियर जर थोडी आपली तब्येत असेल तर जितके तुम्ही हॉरिझॉन्टल स्ट्राइप्स, मोठे मोठे प्रिंट्स, जवळजवळ आलेले प्रिंट्स, असं सगळं जितकं तुम्ही हे कराल तितकं बिझी वाटतं ते तुमचं. म्हणजे लक्ष माझं केंद्रित होतं आहे एका ह्याच्याकडे, ते मला नाही करायचं आहे. सो ह्या बेसिक गोष्टी आहेत स्टायलिंगमध्ये ज्या आपण हे करू शकतो. येस. तर पुढे जायच्या आधी आपल्या ऑडियन्सला हे सांगायचं की आजचा जो एपिसोड आहे तो पॉवर्ड बाय श्रीमंत होम्स आहे. जर तुम्ही पुण्यामध्ये कुठलीही प्रॉपर्टी बघत असाल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा गुगल फॉर्म भरा. आमची पूर्ण टीम तुम्हाला त्याच्यामध्ये हेल्प करेल. तर आपण कंटिन्यू करूयात. येस. तर साडीबद्दल आणखी थोडंसं सांग ना, की कारण आजची जी साडी आहे म्हणजे आधीची लोकांचे साडीचे डिझाईन्स असतील किंवा स्टाईल असतील त्या कशा होत्या आणि आता कुठल्या गोष्टी जास्त ट्रेंडमध्ये आहेत की ज्याने आपण थोडंसं आणखी क्लासी दिसू शकतो समजा. करेक्ट आहे. ट्रेंड अगेन मग फॅशनकडे जातं हे, पण आपण आय थिंक फोकस करूया. आपण कॉलेजच्या मुलींबद्दल बोलू. सो त्यांनी ब्राईट फ्रेश असे रंग नेसले, त्याच्यावर काय काय टिकले वर्क वगैरे वगैरे असलं तरी त्यांना ते खूप छान दिसून जातं. पण थोडासा आपण एक जीवनात आयुष्यात पुढे टप्पा गेलो, प्लेसमेंट झाली आहे, तुम्ही ऑफिसमध्ये गेला आहात, तर आपला फोकस हा प्रोफेशनलिझमकडे पाहिजे आहे. आणि प्रोफेशनली साडी ड्रेपिंगमध्ये साडीचं पोत, साडीचं जे फॅब्रिक आहे दॅट प्लेज अ रिअली इम्पॉर्टंट रोल. सो मग सुळसुळीत साड्या, शिफॉन्स, जॉर्जेट आपण जनरली अवॉइड करायला पाहिजे. हाऊ टू लुक प्रोफेशनल, हाऊ टू लुक एक्सपेन्सिव्ह अँड हाऊ टू लुक पुट टुगेदर, ह्या तिन्ही गोष्टींचा आपण विचार केला तर प्रोफेशनलिझम, वर्क फ्रेंडली फॅब्रिक्स जर काही आहेत तर तुमचे ऑफकोर्स सिल्क्स, कॉटन सिल्क्स, खादीज, लिनिन्स, तुमच्या माहेश्वरी, कोटा, त्या ज्या येतात साड्या, हे सगळे फॅब्रिक्स आहेत. ठीक आहे. का आहे? कारण जितकं तुम्ही सुळसुळीत हे कराल तितकी ती मूव्हमेंट वाढणार आहे, फ्लुइडिटी तितकी वाढणार आहे आणि आपल्याला प्रोफेशनल सिनॅरिओमध्ये ते नको आहे. तुम्ही डेटवर जाताय, डेफिनेटली शिफॉन्स, जॉर्जेट्स, ऑर्गॅन्झाज, हे तुमचे फेमिनिन एनर्जी येणारे फॅब्रिक्स आहेत हे सगळे. सो ते तुम्ही तिकडे घालू शकता, नेसू शकता. कॉलेजमधल्या मुलींना हे अगदी सुंदर दिसतात, ज्याचे स्वतःची त्या साडीला एक मूव्हमेंट असते. मग ते उठताना बसताना, शिवाय कॉलेजमधल्या मुलींना खूप सुंदर कॅरी करताच येतं अशातला भाग नाही आहे. मग तिथे तुम्ही जर जड फॅब्रिक्स नेसले, कांजीवरम, हेवी ड्युटी सिल्क, असं सगळं काढलं, मग त्यांना ते पटापटा जिने उतरणं, बसणं, उठणं, त्यांचे ते 100 सेल्फ्या, रील्स काढायला वगैरे, रील्स काढायला साडीमध्ये खरंच सुंदर फॅब्रिक्स आहेत. सिल्क ब्लेंड्स किंवा टिश्यूज किंवा ज्याला शीन असते, स्वतःची एक हलकी तकाकी अशा फॅब्रिक्स असतात, खूप गोड दिसतात मुली त्याच्यामध्ये. मग तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज घालू शकता, हॉल्टनेक्स घालू शकता. हे ब्लाउजेस कॉलेजसाठी खूप छान आहेत. प्रोफेशनली ऑफिसमध्ये मी म्हटलं तसं आपण कॉटन सिल्क्स, नॉर्मल सिल्क, हलकं पण स्थिर असं फॅब्रिक आपल्याला हवं आहे. हलकं का? तर अख्खा दिवस काढायचा आहे आपल्याला त्याच्यात. स्थिर का? तर फोकस तुमच्यावर पाहिजे, साडीवर नको आहे. सो ते आहे. कॉलेजमध्ये जाताना फ्री फ्लोईंग ठेवला आहे पदर, चालणार आहे. ऑफिसमध्ये जाताना तुम्ही हाफ पल्ला केलात किंवा पिनअप केलं तर यू आर गोइंग टू लुक मोर ग्रेसफुल, यू आर गोइंग टू लुक मोर सिरियस टुवर्ड्स युअर वर्क. आणि मी म्हटलं तसं कुठल्याही प्रकारे आपण जी वेशभूषा केलेली आहे त्यांनी प्रॉडक्टिव्हिटीत कुठेही बाधा येता कामा नये. मग माझा अर्धा वेळ तो पदर सांभाळण्यात गेला आहे टायपिंगमध्ये किंवा कामात, हे होता कामा नये. ठीक आहे. हे झालं ऑफिसच्या मुलींबद्दल. आणखीन एक प्रो टिप फॉर ऑल साडी वेअरिंग. आता आपले फेस्टिवल्स पण येत आहेत, ब्राईड्ससाठी पण सांगते, हेवी सिल्कच्या साड्या नेसत असाल आणि हेवी ब्लाऊज असेल तर डेफिनेटली आतमध्ये आपल्याला एक आर्म पॅड घालायचा आहे, नाहीतर सुंदर त्या साडीमध्ये आपल्याला स्टेन्स दिसतात, अनप्रोफेशनल दिसतं, एकंदरीतच फोटो तुमचा खराब होतो आणि बेटर ग्रूमिंगसाठी हे गरजेचं आहे. नवरात्र येणार आहे, जसं तू सांगितलं की आता फेस्टिवल येणार, नवरात्र येणार आहे, दिवाळी येणार आहे. येस. तर त्याच्यासाठी काही टिप्स देशील का तू मुलींना, की ज्या मुलींना समजा गरबा खेळायला जायचं असतं किंवा काय, तर त्यांना काही टिप्स देशील का?
लेहंगाचे टिप्स मी देणार नाही, बिकॉज लेहंगा मस्त रेडीमेड मिळतो. पण मी डेफिनेटली हे सांगेन, गरबाची पूर्ण रात्र मस्त एन्जॉय करायसाठी आपल्याला एक नॉन स्मच काजल हवा आहे बरं का. म्हणजे ते 4 तासांनी इथे खाली येता कामा नये. हां, सो नॉन स्मच काजल, मॅटिफाईंग मेकअप, त्याच्यासाठी एक सुंदरसा मॅटिफाईंग स्प्रे आपल्याला, जेणेकरून आपला मेकअप किती तुम्ही धामधूम मस्त हे केलं हां तरी तुमचा मेकअप कुठेही बच होणार नाही, घामाने तो हे होणार नाही. ठीक आहे. सो हे सगळे 2-3 टिप्स त्यांना हवे आहेत, सांगायला हवेत. एक छानसं अगेन लिप लायनर लावून जा मस्त. हां, आणि त्याच्याबरोबर एक ग्लॉस कॅरी करा. ठीक आहे. म्हणजे मग ते टॉपअपसाठी आरसाची पण गरज नाही, नुसतं तिकडच्या तिकडे होतं पण मेकअप फ्रेश दिसत राहतो. सो दॅट इज लवली. तुमचं लायनर जे आहे ते जेल लायनर वापरा, लिक्विड लायनर वापरू नका कुठल्याही फेस्टिव्ह सीझनमध्ये, एस्पेशली गरबा, नवरात्री, कारण आपण भयंकर आपली मस्ती सुरू असते आणि मग ते चुकून असं होतं. सो यू वॉन्ट अ जेल लायनर, ते हालत नाही जागचं म्हणजे. हां, सो दॅट इज वन थिंग. आता यातलं मला काही समजलेलं नाही, पण जे ऑडियन्स आहे त्यांना समजलं असेल. येस. तर आता जसं आपला मुद्दा होता की ऑफिसला जाताना, ओके, त्याच्यावरती थोडंसं डिटेलमध्ये बोलूयात की ऑफिसला जाताना सपोज वेस्टर्न वेअर करायचं असेल किंवा नॉर्मल जे आपलं पंजाबी सूट्स वगैरे असतात, तर त्यांच्यासाठी काय टिप्स? इंडियन वेअरमध्ये प्रोफेशनल दिसण्यासाठी खूप प्रिंट्स घालू नये. एकतर हातात, गळ्यात खूप, म्हणजे काय आहे माहिती आहे का, आपलं तयार होणं जे घरी असतं ते आपण नटतो, ऑफिसला जाताना नटवू नये प्रोफेशनल दिसायसाठी. माझं म्हणणं नाही की गळ्यात हातात काही घालू नका, डेफिनेटली घाला. आता मी तुला हे एक्झाम्पल देते. हे बघा, मी आत्ता जर जाणार होते कामाला हेच घालून, आय एम ड्रेस्ड प्रॉपरली. हां, ऑफिसमध्ये काहीतरी फेस्टिव्हिटीज आहेत, मी कॉलर्ड शर्ट घातला आहे, सिल्क शर्ट आहे, सो आय एम स्टील व्हेरी प्रोफेशनल, पण मी काहीतरी इंडियन टच दिला आहे त्याला. मी माझं आपलं मराठी ट्रेडिशनल त्याचं मान ठेवून मी आपलं तन्मणी हे करून आले आहे. आता पुढचं हे सांगते, ही रिंग आहे, ही खूप मस्त आहे, ही नको आहे घालायला ऑफिसला. ठीक आहे. बिकॉज का बरं, माझ्याहून लक्ष डिस्ट्रॅक्ट होता कामा नाही. मी हे घालून समजा बोर्डरूममध्ये प्रेझेंटेशन देते आहे तर प्रोजेक्टरकडे किंवा मी जो मजकूर सांगते त्याच्याकडे लक्ष पाहिजे, ह्यानी डिस्ट्रॅक्ट होणार आहे, हा आवाज पण करता आहे. सो वी डोंट वॉन्ट दॅट. हे पण इंडियन आहे, पण हे जसं मी म्हटलं तसं छान दिसतं आहे, डिस्ट्रॅक्शन नको आहे आपल्याला त्याचं. सो वेल टेलर्ड कपडे आपल्याला हवे आहेत. लेगिंग्स घालू नये. आता म्हणजे कटाक्षाने मी हे सांगते, मला कोणी दिसलं कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये, कॉर्पोरेट्समध्ये सुद्धा माझे लेक्चर्स असतात तेव्हा मी सांगते की आता आपल्याला लेगिंग्सपासून मूव्ह आउट करायचं आहे. सुंदर सुंदर स्ट्रेट फिट पॅन्ट्स येतात, प्लाझोज येतात. तू मगाशी म्हणाला बॉडी शेपच्या दृष्टीने, उंची खूप कमी असेल तर प्लाझोज घालू नये, परत ते आडवं कट होतं ना, सो ते होऊ नये. तर आणखी जर समजा असे कुठले कलर्स आहेत की जे आपण ऑफिससाठी ट्राय करू शकतो आणि कुठले कलर्स अवॉइड केले पाहिजे? खूप छान ऑफिसमध्ये प्रोफेशनल आणि तरी मॅग्नेटिक पर्सनॅलिटी आणि असं आणि पुट टुगेदर दिसण्यासाठी एक ट्रिक सांगते. ठीक आहे. रूल ऑफ 3 आपण नेहमी हे ठेवावा. म्हणजे काय, 3 कुठले तरी फोकल पॉईंट्स पाहिजे आहेत, सगळं भरभरून नको आहे दिसायला. सो मी आता हे बघा, मी गळ्यातलं एक घातलं आहे, ते एक स्टेटमेंट माझं झालं आहे. हातात मी एक घातलं आहे, दॅट इज 2. मग मी आता अजून कानात खूप काही नाही घातलेलं. आय एम कीपिंग इट व्हेरी सिम्पल. त्याचप्रमाणे जर मी लिप्स माझे खूप प्रॉमिनंट मेकअपमध्ये काही डार्क केलं असेल तर मग मी आईज माझे सटल ठेवते. पण मी आईज खूप छान मेडअप केले आहेत तर मी सॉफ्ट, मॅट, न्यूड्स, मॉव्ज, न्यूट्रल टोन्सचे लिप्स ठेवते. सो रूल ऑफ 3 काय आहे, खूप फेमस आहेत कोको शनेल, त्यांनी म्हटलं आहे की घरातून बाहेर पडताना स्वतःला आरशात बघा अँड व्हॉट इज द लास्ट थिंग दॅट यू पुट ऑन, ती एक गोष्ट काढून ठेवा तुम्ही. ओके. सो ॲट एनी गिवन पॉईंट इन टाईम तुमच्यावर 3 फोकल पॉईंट्सहून जास्त काही नको आहे. सो जर माझ्या योकवर एम्ब्रॉयडरी असेल तर मग मला कानात काहीतरी हलकं घालायला पाहिजे आहे. सो दॅट इज फॉर प्रोफेशनल हे. घरच्यासाठी सुद्धा आता दिवाळी, दसरा, ब्रायडल सीझन येणार आहे. तू बघशील 3 लेअरचे नेकलेस पण येत आहेत,
कारण ते तेवढं घातलं की बास होत आहे. मग नाही तर आपल्याला बैलपोळा नाही करायचा आहे. करेक्ट आहे. सो खूप घातलं की ते होतं. एक काहीतरी स्टेटमेंट तुमचं हे पाहिजे. मग आज तुमची स्किन झळकते का, लेट मी ड्रॉ फोकस टू दॅट. सो हा रूल ऑफ 3 आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की तो खूप शॉर्ट मध्ये तो खूप छान समजून सांगितला. कारण तो इम्पॉर्टंट आहे. कारण आपण हे पण घालतो ते पण घालतो आणि आपल्याला कळत नाही एक्झॅक्टली की काही गोष्टी सोडायच्या पण असतात. ऑफिसमध्ये अजून काय करू शकतो, तर मी परत हे सांगते की ऑफिसमध्ये जेव्हा आपण सलवार सूट्स घालतो तेव्हा परत सुळसुळीत दुपट्टे नको आहेत आपल्याला. आणि सलवार कमीज किंवा कुर्ताज किंवा ह्याच्यासाठी सुद्धा सेम गोष्ट आहे की फॅब्रिक तुम्ही कुठलं चूज करता आहे. मागच्या आपल्या पॉडकास्टमध्ये मी हे सांगितलं होतं की छान दिसण्यासाठी आउटफिट तुमचा एकसंध कोहिजिव्ह आणि तो तुमच्या कामात येण्यासाठी 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत: फिट, फ्लेअर आणि फंक्शनॅलिटी. सो हे 3 मुद्दे मी परत सांगते आहे की तो तुम्हाला नीट बसायला पाहिजे आहे. आणि कुठलाही आउटफिट मला नीट व्यवस्थित बसतोय. आणि आउटफिट म्हणते मी का, तर तो तुमचा कुर्ता असेल, कुर्ती असेल, साडी तुम्ही नेसली असेल, डेनिम्स घातले असतील, त्याच्यावर शर्ट, टी शर्ट, ड्रेस घातला असेल तुम्ही. शर्ट, ड्रेसेस आर व्हेरी गुड ऑफिस वेअर. सो कुठलाही तुमचा आउटफिट त्याचा फिट चांगलं म्हणजे काय, तर ते मला व्यवस्थित बसलं पाहिजे. आणि बसलं म्हणजे कसं, ते स्ट्रक्चर्ड पाहिजे. त्यांनी मी जर उंच असेल तर ते अजून दिसायला पाहिजे आहे. मी जर बुटकी असेल तर ते लपवायला पाहिजे आहे. माझा घेर, मिडरिफ ज्याला आपण म्हणतो, बायकांचा मोस्टली तो प्रॉब्लेम असतो की माझा घेरा जर जास्त असेल तर त्याच्यावर त्यांनी लक्ष आणता कामा नये. ठीक आहे. त्याच्याहून त्यांनी डिफ्लेक्ट करायला पाहिजे आहे टुवर्ड्स समथिंग एल्स दॅट आय हॅव नाईस अबाउट मी. कदाचित माझे शोल्डर्स छान आहेत, कदाचित माझे डोळे सुंदर आहेत. मग द कलर दॅट आय चूज, द कट दॅट आय चूज हॅज टू रिफ्लेक्ट दॅट. मेकअप जो मी लावते त्यांनी त्याच्याकडे ड्रॉ व्हायला पाहिजे आहे. सो फिट हे झालं. फ्लेअर, आता फ्लेअर हेच आहे, माझी पर्सनॅलिटी त्यांनी उभरून यायला पाहिजे. मग त्याचे रंग, प्रिंट, त्याच्यावर असलेलं त्याचं काम, हे सगळं चूज आपण त्याप्रमाणे करायचं आहे. कोर्समध्ये हे सगळं आपण पटकन शिकवतोच आहे की ह्या सगळ्या ह्याच्यावर कसं करायला पाहिजे. सो ते एक आहे. आणि फायनली फंक्शनॅलिटी. फंक्शनॅलिटी म्हणजे काय, मी कशासाठी बाहेर पडले आहे, त्याचा उपयोग त्या मी जे कपडे घातले आहेत त्यांनी त्या कार्याला दुजोरा द्यायला पाहिजे, त्याच्या अडथळा निर्माण करता कामा नये त्यांनी. मग काही असू दे, मी लास्ट टाईम म्हटलं तसं, मी दूध घ्यायला बाहेर पडली आहे की मी दुकान घ्यायला बाहेर पडली आहे, हे माझ्या कपड्यांवरून कळायला पाहिजे आहे. आणि म्हणूनच स्टायलिंगचा पर्सनॅलिटीशी खूप हे आहे. मी काय प्रकारचं बार्गेनिंग करणार आहे, ठीक आहे, ते त्या बिफोर आय एंटर द शॉप त्या शॉपकीपरनी ठरवलेलं आहे ह्यांच्याकडे लक्ष द्यायचं की नाही द्यायचं. ह्यांना फक्त दूध खपायचं की 4 जास्ती अजून गोष्टी खपायच्या. सो म्हणून स्टायलिंग खूप गरजेचं आहे. आणि मग फिट, फ्लेअर आणि फंक्शनॅलिटी हे 3ही आपण ह्याच्यावर जर काम केलं तर आउटफिट तुमचा कुठेही असाल, मग कॉलेजमध्ये असाल, साडी असाल, घरी नुसतं घरून वर्क फ्रॉम होम करत असाल, घरी नुसतं उभं राहून स्वयंपाक करत असाल, मुलांना शाळेला सोडायला जात असाल, कुठल्याही परिस्थितीत आपल्याला छानच दिसायला ह्यानी मदत होते. येस. तर आता आपलं वर्क फ्रॉम होमचा एक टॉपिक मला आठवला की तू बोलता बोलता सांगितलं होतंस की वर्क फ्रॉम होम पण आपण काम करत असतो. आता काम करत असताना आपण थोडासा हलगर्जीपणा करतो. आणि जर व्यवस्थित शर्टिंग वगैरे असेल तर त्याच्यावर किती सारे व्हिडिओज पण आहेत ना, एस्पेशली. हो. मग त्याच्यासाठी काय टिप्स? म्हणजे ते करायला पाहिजे की नाही आता आपण सोयीसाठी म्हणून करतो, नाही करायला पाहिजे. मी म्हटलं तसं आपण जे कपडे घालतो ना आणि आपली पर्सनॅलिटी, आपण जे वागतो आणि जे आपण घातलं आहे त्यांनी आपली कृती खूप अफेक्ट होते. सो आयदर तर मी पायजमातच बसलेली असते, कारण कॅमेरा ऑफच ठेवायचा असतो मला, मग मी त्याच्याबद्दल असंख्य सांगते, नेटवर्क नाही आहे, हे आहे ते आहे. किंवा मग आपण एक गमतीशीर गोष्ट बघतो की फक्त वरचं जे कॅमेरात दिसत असते ते छान असतं. वाय दिस हाफ हार्टेडनेस. ओके, आपण कामाला बसलो आहे, पूर्णतः मला ते काम करायचं आहे, तर छान आवरून बसावं. काहीच नाही तर एस्पेशली लेडीज, महिलांसाठी, बायकांसाठी मी डेफिनेटली सांगेन, थोडंसं फेस तुम्ही छान आवरून बसा. अगदी मिनिमलच जरी एफर्ट घ्यायचा असेल ना तरी काही नाही तर क्लिअर स्किन, थोडंसं
काजल किंवा काहीतरी, का तर आपले कॅमेरात आईज ओपन दिसतात छान. इट लुक्स दॅट आय एम अवेक, माझं लक्ष आहे, मी लक्ष देऊन काम करते. आणि एनी सॉर्ट ऑफ टिंट ऑन युअर फेस, थोडासा छिडका कलरचा, काय दृष्टीने, मग तुम्हाला ब्लश आवडत असेल तुम्ही ते करा, लिपस्टिक इझी जात असेल तुम्ही तेच करा. खूपच आळस आलाय ना, ती एकच लिपस्टिक सगळीकडे लागते बरं का. का हे अगेन हेल्दी दिसते मी त्याने. हेल्दी दिसली की, आपण मागच्या पॉडकास्टमध्ये हे बघितलं आहे, हेल्दी दिसलं की क्रेडिबिलिटी वाढते. मला माहिती आहे की तू छान तब्येतीचा आहेस, तर तू व्यवस्थित काम पण करणार आहेस. ठीक आहे. सो काही नाही तर किमान तेवढं वेणीफणी करून बेसिक आपला एक कोहिजिव्ह फेस, डू युअर आयब्राऊज, त्यांनी पण खूप फरक पडतो. इन्स्टंट एक ट्रिक आहे ही, काय म्हणायचं, गिमिक म्हणते मी, हॅक म्हणते. काहीच करायचं नसेल ना तर जस्ट डू युअर आयब्राऊज, आणि मस्कारा पण लावायचा नसेल तर फक्त क्लॅम्प करून ते जे काय 1-3 सेकंदात डोळे उघडतात आणि मग जे काय तुम्ही एकदम ताजेतवाने दिसू लागतात. खूप मजा येते त्यांनी, यु नो. मी तर म्हणते की गृहिणींना सुद्धा, पाहुणे येणार आहेत, तुम्ही दिवसभर किचनमध्ये काही आवरायचं हे नाही आलं, जस्ट डू दिस, जस्ट आयब्राऊज अँड आईज अँड युअर गुड टू गो. त्यांना वाटेल अरे वा या किती फ्रेश दिसत आहेत. सो ते एक आहे. सो घरून काम करायचं असेल तर ॲथलीजर नावाचे खूप छान सेगमेंट आहे कपड्यांचा, की दे आर कम्फर्टेबल ऑल्सो, पण ते अगदी पायजाम्यासारखे दिसत नाहीत. आणि बापरे, कॉर्ड सेट्स ते बाहेर घालवू नये, अजिबात घालू नये. ओके. किंवा घालायचे असतील तर ते हाऊ टू पिक देम, विल टॉक अबाउट इट लेटर. पण ते एक तुम्ही डेफिनेटली घालू शकता. आणि सगळ्यात काय म्हणायचं, इझिएस्ट थिंग टू डू इज हॅव अ ब्लॅक ऑर अ व्हाईट कुर्ता ऑर अ टी शर्ट आणि एक सुळसुळीत फ्लुईडवालं एक जॅकेट त्याच्यावरून घालायला. बास, तेवढं केलं तरी चालेल. पण मी तरी इन्सिस्ट करेन की पूर्ण आउटफिट असू द्या म्हणून, यु नो. आता मध्ये मी एक रील बघितली होती की आपण जेवढे चांगले कपडे घालतो त्याने आपल्याला तेवढं चांगलं लक अट्रॅक्ट होतं. हो 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 हो. सो मी जेव्हा चांगले कपडे घालते तेव्हा मी युनिव्हर्सला सांगत असते, ते म्हणतात ना, ड्रेस फॉर द जॉब दॅट यू वॉन्ट, नॉट द जॉब दॅट यू हॅव. मला जे साध्य करायचं आहे त्या रोलमध्ये मी स्वतःला ऑलरेडी जर बघायला लागले मॅनिफेस्टेशनच्या दृष्टीने, व्हिज्युअलायझेशन. पण हे नुसतं व्हिज्युअलायझेशन नाही आहे, हे ॲक्च्युअलायझेशन आणि प्रॅक्टिकल पण हे आहे, हे इम्प्लिमेंटेशन आहे. मी जेव्हा सक्सेसफुल असेन, जेव्हा मी छान असेन, तेव्हा मी काय घातलेलं असणार ते मी आज घालून बघू दे की मला कसं वाटतं आहे. यू विल सी दॅट युअर ॲक्टिव्हिटीज ऑटोमॅटिकली स्टार्ट चेंजिंग. सो तुम्ही तुमची फेट स्वतः चेंज करायला लागताय. मग यू आर नॉट डिपेंडेंट ऑन एनी वन, यू आर फोर्सिंग द युनिव्हर्स टू डू दॅट फॉर यू. कारण आपण तसं ऑटोमॅटिकली बिहेव करायला लागतो. जर म्हणजे मी स्वतः पण ट्राय केलं की जर समजा आधी मी टी शर्ट घालायचो, आता थोडंसं आउटफिट चेंज केलंय, त्यानंतर मध्ये जर आपण म्हणजे ऑटोमॅटिकली आपल्यामध्ये थोडेसे चेंजेस यायला लागतात. येतातच, थोडे नाही बरेचसे चेंजेस येतात. तुला माहिती आहे का, आउटफिट जे तू घालतोयस ते परफ्यूमने पण खूप फरक पडतो. द फ्रेग्रन्स दॅट यू आर कॅरिंग ऑल्सो मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. ज्या दिवशी थकवा वाटतो आहे ना, काहीतरी लेमनी, झेस्टी, असं मिंटी, फ्रुटी, जे एलिव्हेटिंग नोट्स असतात, ज्यांनी एनर्जी वरती ओढली जाते, असं काहीतरी वापरलं ना तरी लगेच 10 सेकंदात एनर्जी लेवल्स इकडची तिकडे जाते. मग ॲक्टिव्हिटी ऑटोमॅटिकली घडते. मग घडलेली ॲक्टिव्हिटीनी कॉन्फिडन्स येतो, कॉन्फिडन्सनी मी छान दिसते, कळतंय ना चक्र. यू आर स्टार्टिंग द व्हील्स ऑफ युअर ओन फेट. सो व्हेरी वेल, तू एकदम म्हणजे पॉईंट बरोबर काढला आहेस. येस. आता थोडंसं यंग ऑडियन्स बद्दल बोलूयात की ज्या कॉलेजला जाणाऱ्या मुली आहेत, त्यांना फॅशनेबल पण राहायचं असतं, पण काही मिस्टेक्स होत असतात, त्यांना डेनिम सिलेक्ट करता येत नाही, तो पण एक इश्यू असतो. ओ माय गॉड. हो. त्याच्यावरती सांग. तुला माहिती आहे का, डेनिम्स जे आहे, ज्याला आपण खूप प्रेमाने जीनची पॅन्ट म्हणतो, ती जी जीनची पॅन्ट आहे, जी दुकान बनवते, ती कोणासाठी बनवते मला कळतच नाही. ती कोणालाच फिट होत नाही, ती मला पण फिट होत नाही, ती एका अत्यंत बारीक चणीच्या मुलीलाही फिट होत नाही, थोड्या हेल्दी मुली, ते कोणासाठी बनवत आहेत हा प्रश्न आहे. पण ना, मी नेहमी असं म्हणते की छान फिट होणारी जर ती पॅन्ट मिळाली ना तर ती एक नाही, ती लगेच 2 घेऊन टाका. बॉयफ्रेंड मिळेल नाही मिळेल, हा मिळेल तो मिळेल, ती पॅन्ट नाही परत मिळणार. तर व्यवस्थित फिट होणारी पॅन्ट म्हणजे काय,
त्याची परिभाषा ही आहे, ती तुमच्या थाईजला फिट व्हायला पाहिजे आहे व्यवस्थित. ओके, ती लूज नको, त्याला सळ नको पडायला, ती टाईट नको, त्याच्यावर त्या आडव्या रेघा नको यायला, एस्पेशली आपल्या क्रॉचच्या ठिकाणी जी असते ती तिकडे व्यवस्थित फिट व्हायला पाहिजे आहे. डिपेंडिंग ऑन द स्टाईल ऑफ द पॅन्ट ती बरोबर तुमच्या सरफेस लेवल ज्या ग्राउंडवर तुम्ही चालणार आहे त्या लेंथला यायला पाहिजे आहे आणि ती तुमच्या कमरेला व्यवस्थित. आता हे त्रिकूट जमणं भयंकर अवघड असतं, पण जर का ते त्रिकूट जमलं ठीक आहे तर ती पॅन्ट तुमची बेस्ट फ्रेंड आहे, ती तुम्ही घेऊन टाकायला पाहिजे. आता अजून मी तुम्हाला सांगते, ह्या 3पैकी कुठल्या 2च गोष्टी जमत असतात बरं का. ती जर थाईजला बसली तर ती कमरेला बसत नाही, कमरेला बसते तर ती तोकडीच असते, असं खूप त्याचं काय काय असतं. सो कमरेला जर बसत नसेल तर दॅट कॅन बी ॲडजस्टेड. त्याला आपण मागे टक्स करू शकतो किंवा खूप सुंदर ॲमेझॉनवर एक्सटेन्शनची बटणं येतात, ती आपण वापरू शकतो त्याला. पण थाईजला तर ती बसली नाही ना नीट, तिकडे तुम्ही काही ऑल्टरेशन वगैरे करू शकत नाही. थाईज आणि क्रॉच एरिया इज युअर बिगेस्ट कन्सर्न, ती तिथे व्यवस्थित बसायला पाहिजे. आता कॉलेजमधल्या यंग मुली ज्या रस्त्यावर कपडे तुम्ही घेत आहात, आयडियली घ्यायला नाही पाहिजे आहे. ओके, फास्ट फॅशनबद्दल आपण बोलू, पण किंवा ऑनलाईन किंवा तत्सम एक अगेन हॅक सांगते. कुठलीही पॅन्ट ती जी जेव्हा आपण अशी पकडतो, ती जर गळ्याच्या भोवती तुझ्या इथे बसली तर ती तुला वेस्टला फिट होणार आहे. ओके, थोडंसं रिपीट करशील म्हणजे ज्या लोकांना. आय विश वी हॅड अ डेनिम. पण आपण डेनिम जेव्हा अशी पकडतो, तिचं बटन लावलेलं उघडायचं नाही बरं का. ती जर का मी अशी घेऊन जर का ती मी अशी गळ्याभोवती केली तर ती जर मला इथे व्यवस्थित फिट होत असेल, टोकाला टोक येत असेल, ती बरोबर कमरेला बसते. ओके, ती जर लूज असेल, त्याच्यात म्हणजे 2-3 बोटं जात असतील तर ती लूज आहे. ती जर अशी होत असेल तर ती मला नाही बसणार आहे. आणि कंबर म्हणजे कुठली बरं का, द थिनेस्ट पार्ट ऑफ युअर वेस्ट, दॅट इज वॉट वी काउंट. नॉट ती जर तुमची ती लो राईज असेल तर हे डेफिनेशन होणार नाही. सो ते एक आहे. अगेन बॅलन्स प्रपोर्शन करण्यासाठी सोप्पा नियम आहे. वरती जर ढगळ असेल तर खाली आपल्याला टाईटिश थोडं टाईटर असं आपल्याला हवं आहे, किंवा स्ट्रक्चर्ड म्हणूया, टाईट नको आपण म्हणूया. वरती ढगळं खालती ढगळं, मग ते झोजा मल्हारी लोक येऊन जातं त्याचा सगळा. ठीक आहे, उलटं जर खालचं हे असेल ढगळं मोठ्या स्ट्रक्चरचं फ्री फ्लोईंगचं तर वरचं आपल्याला स्ट्रक्चर्ड पाहिजे असेल. वरती मी क्रॉप टॉप घालती आहे, सगळ्या मुलींचा सध्या आवडीचा जो असतो तो, तर मला हाय राईज जीन्स हवी आहे. मी लो राईज काहीतरी घेते तर मला थोडं एलॉंगेटेड टॉप हवा आहे. असं सगळ्या ह्या थोड्या गोष्टींचा आपण विचार केला तर आउटफिट मस्त होऊनच जातो आपला. येस, मला वाटतं आता आपण बऱ्याच लोकांबद्दल म्हणजे बरेच सेगमेंट कव्हर केलेले आहेत. साडीबद्दल आपण बोललोय, ऑफिस आउटफिट बद्दल बोललोय, कॉलेज स्टुडंट्स बद्दल बोललोय. आता मुद्दा येतो प्रत्येक महिलेचा, समजा की माझ्याकडे कपाट भरून कपडे आहेत पण कामाचं कुठलंच नाही, त्याच्याबद्दल काय सांगशील? बायकांना रेडी व्हायला वेळ का लागतो? वंडरफुल क्वेश्चन नो. कारण आम्ही हे करतो, आम्ही रोज सकाळी कपाट उघडतो, आम्ही त्याच्याकडे 10 मिनटं बघतो, मग पुढची मिनटं आम्ही माझ्याकडे घालायला काहीच नाही. यु नो दॅट थिंग हॅपन्स. हाऊ टू टॅकल दॅट? खूप कपडे पण घालायला काहीच नाही आहे. ह्याचं उत्तर कसं शोधायचं? तर त्याचं उत्तर स्टायलिंगमध्ये आहे, फॅशनमध्ये नाही आहे. खूप कपडे ह्याचसाठी आहेत कारण जे बाजारात दिसतं ते मी अविचारीपणे घेते कारण ते सगळे लोक घालत आहेत म्हणून. आणि विचारीपणे सुद्धा घेते, ते सुद्धा गडबड होतं का? तर विचार कुठले आहेत ऐका ना, हे मला सेलमध्ये मिळतं आहे तर मी एकाच्या ऐवजी 2 घेते. पण मग तू 2 अशा गोष्टी घेतेस राणी ज्या तुला होतच नाही आहेत, किंवा ज्या तुझ्या कामाच्याच नाही आहेत, किंवा ज्या तुझ्या ह्याच्यावर बॉडीवर सूटच होत नाही आहेत. आणखीन मी तुम्हाला सांगते, प्रत्येक बाई हा एक आयवज घेते. एक हा आयटम आम्ही घेतो. कुठला? वी आर ऑल गिल्टी ऑफ इट. मी बारीक झाल्यावर हे घालेन. पण ऐक ना, तू बारीक झाल्यावर मग ते घे ना. मग ते 6 महिने कपाटात ठेवून उपयोग काय आहे? करेक्ट आहे. ड्रेस फॉर द बॉडी दॅट यू हॅव, नॉट फॉर द बॉडी दॅट यू आर गोइंग टू गेट. करेक्ट आहे. शिवाय आता आय वॉन्ट टू फोकस. तू व्हिडिओ ह्याच्यावर पॉज कर किंवा काही कर, पण हे मला मुद्दा खूप ठामपणे मांडायचा आहे की माझी
आत्ताची जी जीवनशैली आहे त्या जीवनशैलीला लागू पडतील असे कपडे मला हवे आहेत. ठीक आहे. नॉट सम ड्रीमी थिंग दॅट आय हॅव. दुसरी गोष्ट, माझ्याकडे समजा 500 रुपये आहेत हां, किंवा जे काय तुझ्याकडे अमाऊंट असेल ती, मला 500 रुपयाचा टॉप नाही घ्यायचा आहे. इथे मी गल्लत करते आणि म्हणून मग माझ्याकडे हे राहतं की माझ्याकडे घालायला काहीच नाही आहे. एक वस्तू घेऊ नका, कुठली तरी एक आयटम घेऊ नका, एक एंटायर आउटफिट घ्या. यू अंडरस्टँड? म्हणून मग हे होतं, माझ्याकडे हा कुर्ता आहे पण ह्याच्या खाली घालायला पॅन्ट नाही आहेत. माझ्याकडे ही पॅन्ट आहे पण कारण मला ही आवडली होती, मला ही नाही का मॅमनी सांगितलं आवडली, पटली तर 2 घ्या, त्या 2 पॅन्ट आहेत पण त्याच्यावरती घालायला टॉप नाही ना, मग त्या दोन्ही पडून आहेत पॅन्ट. सो व्हॉट हॅपन्स इज, मला आय नीड 3 थिंग्स ॲट एनी गिवन पॉईंट इन टाईम. मी जर शर्ट पॅन्ट घालत असेल तर वरचं बॉटम्स अँड शूज असं एकसंध यावं लागतं. साडी नेसत असेल तर साडी, पेटिकोट, चप्पल, ब्लाऊज हे सगळं एकत्र यावं. साडी तर आहे पण त्याच्यावर ब्लाऊज नाही, हा ब्लाऊज पूर्वी व्हायचा आता होत नाही. ओके. सो ह्यासाठी हे जे गणित आहे ना, हे व्यवस्थित बसायसाठी इट इज नेसेसरी की प्रत्येक बाईला एक कॉन्सेप्ट समजायला यायला पाहिजे अँड दॅट कॉन्सेप्ट इज कॉल्ड एज कॅप्सूल वॉर्डरोब. सो कॅप्सूल वॉर्डरोब म्हणजे काय, माझ्याकडे बेस आउटफिट्स, फाउंडेशन पीसेस जे आहेत माझे ते व्यवस्थित असतात माझ्याकडे. सो इंडियन कॅप्सूल वॉर्डरोब ह्याविषयी कधी कोणी बोलतच नाही आणि ते बोलायला पाहिजे. सो कॅप्सूल वॉर्डरोबमध्ये बेस आउटफिट्स 80% असतात. ओके. किंवा चल 75% म्हण. उरलेलं जे काय असतं ते त्याला प्रत्येक गोष्ट माझ्याकडे उरलेली जी आहे ती त्या कॅप्सूल म्हणजे त्या फाउंडेशन पीसला कॉम्प्लिमेंटिंग आहे. ह्या अनुषंगाने काय होतं, फाउंडेशन पीस घेतला, ॲक्सेसरायझिंग पीस घेतला आणि स्टेटमेंट पीस घेतला. हां, आपण 70, 20 आणि 30 असं जर गणित घेतलं ह्या कॅप्सूल वॉर्डरोबचं तर 70% बेस पीसेस आहेत माझ्याकडे, 20% त्याला ॲक्सेसरायझिंग पीसेस आणि 10% हे स्टेटमेंट पीस आहे. फॅन्टॅस्टिक परम्युटेशन कॉम्बिनेशननी तू इतके हे बनवू शकतोस, एंटायर आउटफिट बनवू शकतोस. सो मग आता इंडियन कॅप्सूल वॉर्डरोबमध्ये आपल्याला काय पाहिजे, खूप बेसिक गोष्ट, एक पांढरा कुर्ता, एक काळा कुर्ता प्लेन. हा, मग मी त्याच्यावर वेगवेगळे दुपट्टे घालू शकते, स्टोल्स घालू शकते, स्टेटमेंट ज्वेलरी घालू शकते आणि हे कुठल्याही सणासुदीला घालू शकते, कॉलेजला घालू शकते, ऑफिसला घालू शकते, घरी घालू शकते, नुसती बाहेर मैत्रिणींबरोबर चहा कॉफीला चालली आहे, गर्ल्स नाईट आउटला चालली आहे. आता बघ, मी माझ्याकडे जर एक काळा कुर्ता असेल तर त्या काळ्या कुर्त्यावर मी काळी, माझ्याकडे पॅन्ट आहे जी मी ऑफिसला घालते पण ती काळी आहे, दॅट इज माय फाउंडेशन पीस. हां, किंवा काळा पलाझो आहे, ऑल ब्लॅक जसं मी आज घातलं आहे, मी त्याच्यावर डेनिम जॅकेट घालू शकते, मी त्याच्यावर ट्रेडिशनल दुपट्टा घेऊ शकते, मी त्याच्यावर सुंदरसा कलमकारीचा कांथावरचा दुपट्टा घेऊन मी ऑफिसला जाऊ शकते. करेक्ट आहे. मी त्याच्यावर माझा ॲथलीजरचं जॅकेट घालून पटापट मुलांना पटकन आणायला जाऊ शकते. अनंत आउटफिट्स ह्याच्यातून बनवू शकतात. सो कॅप्सूल वॉर्डरोबचं डेफिनेशनच हे आहे की तुमच्याकडे फाउंडेशनल पीसेस खूप आहेत. सिमिलरली माझ्याकडे प्लेन न जर काठ असलेल्या, काय म्हणायचं आपण त्याला, काठपदराचं नाही अशी दुसरी जर मी साडी ठेवली तर मी त्याच्यावर स्ट्रेचेबल ॲमेझॉनवर पटकन मागवलेलं वेगवेगळ्या रंगांचं ब्लाऊज घालू शकते. मी कॉलेजच्या मुली मस्त ते सिंगलेटवालं ब्राईट पॉप कलरचं ब्लाऊज घालू शकते. मी घरातलं माझा क्रॉप टॉपसुद्धा त्याच्यावर घालू शकते कॉलेजसाठी. किंवा मी जसा कॉलर्ड एक शर्ट आहे माझ्याकडे, तो पण मी सॉलिड पीसेसमध्ये ठेवलेला आहे, फाउंडेशनल पीसेसमध्ये, त्याच्यावर मी छान ती साडी नेसून काय प्रोफेशनल दिसणार, बॉस लेडी, टोटल लुक माझा बनतो आहे. सो मग मला सारखं खर्च करायचं नाही आहे. ह्यानी काय रिड्यूस होतं, कॅप्सूल वॉर्डरोबचे फायदे काय आहेत, वेळ वाचतो, पैसा वाचतो, ती जी इमोशनल बँडविड्थ जात असते रोज ती सटकन फ्री होते माझी, बिकॉज आय जस्ट नीड 3 थिंग अँड त्या 3 थिंग्स पिकआउट करणं खूप सोपं आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. सो हे सगळं वाचतं आणि सगळ्यात महत्त्वाचं ते जे ऑनलाईन शॉपिंगचं सत्र, ॲड टू कार्टचं सत्र रात्री बसून सगळ्या बायका जे करत असतात ते थांबतं. ओके. कारण काय ना,
इन्फ्लुएन्सर फॅशन मार्केटिंग ह्याच्यावर कोणतरी बोलायलाच पाहिजे आहे. फास्ट फॅशन, जसं फास्ट फूड खराब आहे तब्येतीसाठी, तशीच फास्ट फॅशन खराब आहे. इट इज बॅड फॉर युअर पॉकेट, इट इज बॅड फॉर द एन्व्हायरमेंट, इट इज व्हेरी बॅड फॉर युअर ओन सोल अँड पर्सनॅलिटी. का तर कारण फास्ट फॅशन ही बदलत जाते, मग ते सारखं मला हे करावं लागतं. तुम्ही विचार करा ना, एका धुण्यात किंवा एका वापरण्यात हे कपडे किती पटकन खराब होतात आपले, हो की नाही? ह्याच ऑपोजिट आजीच्या साड्या अजूनही छान आहेत की, हाव कम? सो देन सेलमध्ये कपडे घ्यायचे का, ह्याचं उत्तर नाही असं आहे. पण मग सेलमध्ये काय घ्यायचं, ते फाउंडेशनल पीसेस जे एरवी खूप महाग असतात. अ सॉलिड व्हाईट शर्ट जो एरवी 5-7 अशा हजाराचा येतो, मग तो 50% ऑफमध्ये मिळत असेल ना, तो घ्या, कारण तो खूप चालेल. स्टायलिंग लाईक आय सेड इज अ लाईफस्टाईल. स्टायलिंगचा जेव्हा आपण कोर्स घेतो तेव्हा त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे नाही शिकवते की फक्त कुठले कपडे घ्यायचे, मग तो पांढरा शर्ट पांढरा ठेवायचा कसा, हा काळा शर्ट ग्रे मी पडू देत नाही आहे, हाऊ डू आय मॅनेज दॅट? सो दीज थिंग्स ऑल्सो कम इन इट. आता हे सगळं तर समजा आपण ड्रेसिंगबद्दल सगळंच बोललोय, पण थोडंसं महिलांचं जे असतं की मेकअप, येस, त्याच्यासाठी काही टिप्स सांगा. अगेन योगेश युअर आस्क मी व्हेरी ब्रॉड क्वेश्चन्स, सो त्याच्यातून मला हे करायला पाहिजे. मेकअप एकतर पहिली अड्रेस करूया की मेकअप लावावा की नाही लावावा, ठीक आहे? जसं स्टायलिंग इज अन एक्सप्रेशन ऑफ युअर पर्सनॅलिटी, सो इज मेकअप. सो आपल्याकडे एक थोडीशी अशी धारणा आहे की मेकअप म्हणजे छान छौकी किंवा जास्तीचं लक्ष वेधून घेण्याचं हे आहे का. गरज नाही. लाईक आय सेड, कधी कधी त्यांनी खूप फ्रेश लुक येतो. मेकअप सुरू जेव्हा झाला तेव्हा, आणि आपण त्याच्याकडे परत जायला पाहिजे, सायंटिफिकली हे बघायला पाहिजे की मला हेल्दी दिसायचं आहे, म्हणून तर आपण नो मेकअप लुक वगैरेकडे आलेलो आहोत. सो आय नीड माय स्किन टू लुक नाईस अँड ब्राईट अँड फ्रेश अँड हेल्दी. सो त्याच्यासाठी थोडंसं जर आपण सहायता घेतली एखाद्या कुठल्या ह्याची, तर काय हरकत आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. सो वी कॅन डू दॅट. एव्हरी डे मेकअपसाठी खूप कमी गोष्ट आपल्याला लागते. एकतर आपण ॲज इंडियन्स, आपण इंडियन बायका काजळ हे एक लावतच असतो, पण थोडीशी चेंज मी त्याच्यात तुम्हाला सांगते की काळ्याच्या ऐवजी थोडंसं आपण ब्राऊनकडे शिफ्ट झालो तर त्यांनी खूप सुंदर सॉफ्ट पण फ्रेश लुक येऊ शकतो. काजळ, ओके. सो इन्स्टेड ऑफ अ ब्लॅक काजल, आपण जर ब्राऊन काजलकडे गेलो तर खूप छान दिसतं ते आपल्या इंडियन स्किन टोनला. खूप कारण आपल्यामध्ये ऑलरेडी ऑलिव्ह टोन्स आहेत. सो ते एक छान दिसतं. आणि कॉमन क्वेरी आणि कॉमन अडचण जर मेकअपमध्ये काही येण्याची असेल तर बरेचदा बायकांना फाउंडेशनची राईट शेड कुठलीही कळत नाही. तर फाउंडेशन कसं निवडावं, पहिली गोष्टमध्ये ते मॉलच्या लाईटिंगमध्ये आपण निवडूया नको. दुसरी गोष्ट, मॉलच्या बायका जनरली तुम्हाला इथे लावून दाखवतात. आता माझा इकडचा रंग आणि इकडचा रंग वेगळा आहे, माझा इकडचा आणि इकडचा रंग पण वेगळा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, फाउंडेशन तुम्ही जे घ्याल ते घेऊन आपल्याला इथपासून इथपर्यंत अशी एक रेघ काढायची आहे आणि ते मॉलच्या बाहेरच्या सूर्यप्रकाशात जाऊन बघायचं आहे की ते ब्लेंड होत आहे की नाही. अजिबात आपल्याला त्वचा लाईट करायची नाही आहे. फाउंडेशनचं उद्दिष्ट तुम्हाला गोरं दिसवणं हे नाही आहे. फाउंडेशनचं उद्दिष्ट हे आहे की ऑलरेडी जी त्वचा आहे त्याला फक्त आपण एनहॅन्स करायचं आहे, ठीक आहे. मग आता शिवाय ऑनलाईन समजा तुम्हाला शोधायचं असेल किंवा तत्सम, प्लीज अंडरस्टँड की माझा रंग आणि माझा अंडरटोन ह्या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. रंग हा बाह्य आहे, रंग माझा बदलू शकतो. मी उन्हात फिरून आले, मला आजारपण आलं, पिंपल आला, आता हे बघ तुम्हाला दिसेल, तुला हे आहे, ठीक आहे. तर माझा रंग बदलू शकतो. सो रंगावर आधारित आपल्याला फाउंडेशन घ्यायचं नाही. आपल्याला अंडरटोन, स्किनच्या आतलं जे आहे त्याच्यावर आपल्याला घ्यायचं आहे. तर आता हे असं का, तर स्किनचा अंडरटोन आपला वेगवेगळ्या प्रकारचा असतो आणि आतून जे लाईट रिफ्लेक्टिंग प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावर अवलंबून असतं तुझा फाउंडेशनचं मेकिंग जे असतात ते सुद्धा, ठीक आहे. म्हणूनच तू बघशील कधी कधी गव्हाळ आपला जो सुंदर रंग आहे त्याला जर मी लाईट करायला गेले तर मग ते ग्रे, ॲशी असं दिसायला लागतो आपण. सो तेच मी अंडरटोन तुझा
एस्टॅब्लिश केला की तू ऑलिव्ह आहेस, मग तो जर का मी वाढवला तुझा छान, तर मग एकसंध सुंदर असं दिसतं, टोनॅलिटी एक राहते. आता अंडरटोन कसा डिटरमाइन करायचा, वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात. ठीक आहे, एकतर हे तुम्ही बघा, ह्या ज्या आपल्या रेघा आहेत ह्या निळ्या असतात नाही तर हिरव्या असतात. कधी कधी लोकांच्या दोन्ही असेल. जास्त करून जर हिरव्या असतील तर ऑफकोर्स युअर अ वॉर्म अंडरटोन. जास्त करून जर निळसर पर्पल ह्या असतील तर युअर अ कूल अंडरटोन. दोन्ही असेल. आता माझ्यासारखी व्यक्ती आहे, आम्ही न्यूट्रल अंडरटोनमध्ये पडतो. आणखीन एक गोष्ट, मोर ऑफन दॅन नॉट ॲज इंडियन्स आपण वॉर्म ऑलिव्ह ह्याच्यात पडतो. उन्हात गेले तर तुम्ही टॅन होत आहे की तुम्ही जळताय. ठीक आहे, काय लोक उन्हात जाऊन लाल होतात, ती पातळ त्वचा आणि दॅट इज अ कूलर अंडरटोन. ठीक आहे, सो जर तुम्ही टॅन पटकन होत असाल तर तुम्ही वॉर्म अंडरटोनच्या आहात. तुमच्यावर तुम्हाला कळेल की सोनेरी म्हणजे सोनं जास्त छान दिसतं चांदीपेक्षा, त्यांनी सडनली स्किन तुमची तजेलदार दिसायला लागते, तर युअर अ वॉर्म अंडरटोन. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घ्यायला पाहिजेत. इथे अजिबात ट्राय करायचं नाही आहे, हे तुम्ही कटाक्षाने हे करा. यू वॉन्ट टू डू इट हिअर, आणि ते सगळं इथपासून इथपर्यंत ती रेघ ओढा, कारण हे दोन्ही हे व्हायला पाहिजे. आणि मग ते ड्रॅग नाही करायचं आहे. दोन आपल्याला बोटांनी फाउंडेशन पॅट करून पाहिजे की मग माझी स्किन आणि ते फाउंडेशन असं वेगवेगळं तर दिसत नाहीये, ते असं मस्त ब्लेंड होऊन जायला पाहिजे आपल्याला. पण मग हे सगळं तर तू सांगितलं की ज्यांना मेकअप करायला आवडतो हो त्यांच्याबद्दल, पण काहींचं असं असतं की यार मी करायला पाहिजे का नाही पाहिजे, तोच एक डाऊट असतो. त्याच्याबद्दल काय सांगशील? मेकअप हे एनहॅन्समेंटसाठीच असतं. जर नॅचरली तू छान दिसतेस आणि मेकअप लावल्यावर चांगली नाही दिसत आहेस, किंवा मेकअप लावल्याने ना कधी कधी वयस्कर पण दिसलं जातं, तर ते कला आहे ती ना. ओव्हर असंच गरज नाही. मी म्हटलं तसं का, कुठे, कधी, कुठलं प्रॉडक्ट, कुठल्या टूलनी, मग ते हातानी, स्पॉन्जनी, ब्रशनी, त्याचं बाहेर उजेडात जाऊन काय होणार आहे, त्याचा खाली बेस काय आहे, हा स्किन केअर त्याची काय केली आहे, ह्याच्यावर तो अवलंबून राहतो सगळा. सो त्याची एकदा जाण आली की मग मस्त कॅनव्हस आपला आहे, छानच दिसणार. मग आता तू म्हटलीस की छान दिसलं पाहिजे. येस, पण मग छान दिसतं म्हणजे नेमकं काय असतं? प्रत्येकाची डेफिनेशन मस्त. आणि मेकअप ऑर नो मेकअप, ओके, सगळ्यांना बायकांना तर विशेषतः असतं की मला छान दिसायचं आहे. छान दिसणारी व्यक्ती कोण, जिच्याकडे आपण अट्रॅक्ट होतो. आता अट्रॅक्शन एखाद्या कडे कसं होतं, 3 थिंग्स. यू हॅव टू बी हॅपी, यू हॅव टू बी हेल्दी, आणि यू हॅव टू बी होलिस्टिक. मी एक्सप्लेन करते. ठीक आहे, एक छान इंग्लिशमध्ये म्हण आहे की हॅपी गर्ल्स आर द प्रिटिएस्ट. हां, तुम्ही मनमोकळेपणाने हसत असाल, यू आर हॅपी, यू आर ऑटोमॅटिकली तुम्ही छान दिसायला लागता. तर तुम्ही हॅपी असणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही हेल्दी असणं खूप गरजेचं आहे. नितळ त्वचा, चमकदार डोळे, चांगलं हसणं, तुमचं पॉस्चर छान असणं, हे सगळं कशाने येतं, तर तुम्ही हेल्दी असण्याने येतं. तर आय थिंक परत मी सांगते, मागच्या पॉडकास्टमध्ये पण मी सांगितलं, तुमचं गट क्लीन जर असेल तर आयुष्यात तुमचे 90% प्रॉब्लेम्स आर गॉन अवे. ठीक आहे, सो तुम्ही तुमच्या गट हेल्थवर खूप लक्ष द्यायला पाहिजे आहे. त्यांनी ऑटोमॅटिकली सगळं व्यवस्थित होतं. आणि तिसरं, होलिस्टिक. आता होलिस्टिक म्हणजे काय, नुसतं बाह्यरूपी छान दिसून उपयोगच नाही आहे. मी सुंदर कपडे घातले, महागातले घातले आहेत, मेकअप छान केला आहे. ब्राईड्सच बघा आता तुम्ही, फॉर एक्झाम्पल, त्या आयदर भुकेल्या असतात बरेचदा, जेवलेल्या नसतात, किंवा सगळं व्यवस्थित आहे, सगळं टॉप क्वालिटीचं आहे, पण मी चिडचिडच करत बसली आहे. किंवा कार्यक्रमात, घरी, आपण आता सणासुदीचे दिवस आहेत, बायका खूप कष्ट घेऊन सगळं करतात, गणपतीची आरास, नवरात्रीचे सगळ्यांकडे त्यांनी लक्ष दिलेलं असतं. स्वतः सुंदर नवीन घेऊन पैठणी नेसलेली असते, कुठला तरी यूट्यूब बघून हे केलेलं, मेकअप केलेला असतो, पण तरी हे असतात, दुःखी असतात, माझे फोटोज चांगले येत नाहीत ना, कधी तू नीट माझे फोटो घेत नाही, किंवा ह्यांनी बघ काय हे केलं, कुठेतरी काहीतरी सातत्याने चिडचिड चालू असते. सो होलिस्टिक म्हणजे काय, की माझ्यावर असलेला जो कंट्रोल आहे, नियंत्रण आहे, ही समजून घेण्याची जी अबिलिटी आहे, की जे माझ्या कंट्रोलमध्ये नाही त्याच्यावर मी त्रास करून घेणं बरोबर नाही. सो माझा सर्वांगीण विकास जेव्हा होतो
आर्थिक, मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि स्पिरिच्युअल ही होलिस्टिक जेव्हा माझी स्टायलिंग झालेलं असतं तेव्हा मी ऑटोमॅटिकली सुंदर दिसते आणि तेव्हा मी खूप अट्रॅक्टिव्ह दिसते आणि ती जी माझी पॉझिटिव्हिटी असते त्याला लोक अट्रॅक्ट होतात. ते नुसतं माझ्या महागड्या कपड्यां किंवा छान मेकअपकडे अट्रॅक्ट नाही होत आहेत. सो छान दिसणं म्हणजे काय तर अगेन मी रिपीट करते, हॅपी, हेल्दी आणि होलिस्टिक. त्यांनी ऑटोमॅटिकली तुम्ही छान दिसणार आहात अँड पीपल आर गोइंग टू गेट अट्रॅक्टेड टू यू. म्हणजे सगळ्या शेवटी या पॉडकास्टचं सार काही असेल तर मी असं म्हणू शकतो की आपण हॅपी राहायला हवं. पण कसं राहशील हॅपी तो पण एक प्रश्न आहे. हा, एक्झॅक्टली. सो मला हे कळायला पाहिजे म्हणून मी म्हटलं की सार्थ विकास जेव्हा घडतो माझा, सर्वांगीण जेव्हा घडतो तेव्हा मग हॅपी आणि हेल्दी ऑटोमॅटिकली होतं. बरोबर. येस. तर थँक्यू सो मच वन्स अगेन मंजिरी, इतक्या लांबून इथं आलेस आणि आमच्या ऑडियन्ससाठी खूप छान असा एपिसोड दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की स्टायलिंगच्या बाबतीतला हा मराठीतला सगळ्यात बेस्ट पॉडकास्ट झालेला आहे. वाव, थँक्यू. आय होप मी दिलेल्या टिप्स ज्या आहेत त्या सगळेजण वापरतील आता येणाऱ्या फेस्टिव्ह सीझनमध्ये आणि त्यांना सगळ्याच आपल्या मैत्रिणी सुंदर सुंदर दिसतील. तर मंजिरी, समजा आता एवढा मोठा पॉडकास्ट आपण केलाय, सगळ्याच गोष्टी एका याच्यात नाही कव्हर होऊ शकत. करेक्ट आहे. आता ज्या लोकांना समजा आणखी डिटेलमध्ये शिकायचं आहे त्याच्यासाठी काय ऑप्शन आहे? सो आपला 30 Days to a New Youचा जसा कोर्स आहे त्यातलाच एक खूप सुंदर सेगमेंट आहे जो फक्त स्टायलिंग आणि मेकअप, हेअर केअर, स्किन केअर ह्याच्यावर केंद्रित आहे. बॉईज आर मोर दॅन वेलकम, पण प्रामुख्याने तो महिलांसाठी, लेडीजसाठी आहे. तो इतका सुंदर छोटा सुटसुटीत 7 दिवसाचा छोटासा कोर्स आहे तो. नाही, लाईव्ह. तुम्हाला सगळं माझ्याकडूनच ऑनलाईन तुम्ही घराच्या कम्फर्टमधून करू शकता, पण तुम्हाला स्वतः माझं सगळं एक्सपर्टीज मिळेल. त्या क्षणी तुमची जी काही डिफिकल्टी असेल, स्किन क्वेरी असेल, ती मी तिकडे लगेचच सॉल्व्ह करेन. सो तो आता आपला जेव्हा आपण आपल्यावर खर्च करतो तेव्हा ते कधीही जास्त नसतं. सो इट इज नॉट कॉस्ट, इट इज अन इन्व्हेस्टमेंट. येस, इट इज प्राइस्ड ॲट साधारण एक 2 पर्यंतचं त्याचं कॉस्टिंग आहे आणि 2000चं. येस. पण मग आता आपला जो श्रीमंत परिवार आहे त्यांच्यासाठी मला डिस्काउंट हवा आहे. अरे वा, आणि तो पण असा मोठा हवा आहे. मोठा डिस्काउंट असं करूया का आपण पहिले 50 लोकांना 50% डिस्काउंट चालेल असं करूया. सो 999 ही प्राइस राहील त्याची पहिल्या 50 लोकांसाठी फक्त. एक्सक्लुझिव्ह आणि श्रीमंत, एक्सक्लुझिव्हली श्रीमंतचे ऑडियन्स. येस. ओके. येस. तर थँक्यू सो मच. त्याच्या ज्या काही डिटेल्स असतील आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये त्याचे डेफिनेटली. येस, निश्चित. तर थँक्यू सो मच वन्स अगेन. येस, ॲब्सोल्युटली. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेलाच आहे आणि म्हणून या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि ज्या काही तुमच्या जवळच्या महिला असतील त्या प्रत्येकीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण ती छान दिसली तर ती हॅपी होईल, ती हॅपी झाली तर तुम्ही हॅपी व्हाल. आणि जर तुम्ही स्वतः महिला असाल तर आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.